नमस्कार. प्रसार माध्यमच्या अमर्याद कोल्हापूर या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. कोल्हापूरमध्ये इतकं पोटेन्शियल आहे आणि इतकं म्हणजे त्याचं क्षितिज विस्तीर्ण आहे, परंतु बऱ्याचदा अलीकडच्या काळामध्ये त्याला अनेक संदर्भ आहेत. त्याच्यामुळे हे क्षितिज थोडंसं पुन्हा नव्यानं आपल्याला शोधावं लागते. कोल्हापूर म्हटल्यानंतर या ठिकाणचा सहकार लक्षात येतो, या ठिकाणचा दुग्ध व्यवसाय लक्षात येतो आणि त्याहीपेक्षा कोल्हापूरची एक नवीन ओळख, नवीन म्हणण्यापेक्षा की जी सातत्यानं समजली जाते ते म्हणजे महाराष्ट्राचं मँचेस्टर, देशाचं मँचेस्टर म्हणजे इचलकरंजी. आणि इचलकरंजी म्हटल्यानंतर वस्त्रोद्योग हा सातत्यानं देश पातळीवरती चर्चेला जायचा. परंतु अलीकडच्या काळामध्ये मँचेस्टर आणि इचलकरंजी ही जी ओळख आहे ती कुठंतरी धुसर होत निघाली का काय, असे प्रश्न समाजाला पडायला लागलेत. काही जण म्हणतात की सध्या आता ही ऊर्जित अवस्थाकडे निघायला लागली, अजून काही काळ द्यावा लागेल. परंतु हे सगळं होत असताना आपण नेमकं याच्या कुठल्या सीमेवरती आहोत याचा पुन्हा एकदा धांडोळा घेण्याची गरज आहे. कारण 2023 ते 28चं नवीन धोरण जाहीर झालं. त्या धोरणाकडे बघत असताना वस्त्रोद्योग नेमकं कुठल्या दिशेनं वाटचाल करतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि वस्त्रोद्योगावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत अमर्याद कोल्हापूर या सदराखाली. आणि आपल्यासोबत या विषयातले निष्णात असणारे, अनुभव असणारे आणि बारकाईने या सगळ्या बदलत्या स्थित्यंतराचे बारकावे ज्याने टिपलेत ते ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक दयानंदजी लिपारे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच अमर्याद कोल्हापूरमध्ये वस्त्रोद्योगाच्याकडं कशा पद्धतीनं आपण पाहायला हवं हे सगळं जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. सर, मी सुरुवातीलाच म्हणालो की एक धूसर अशी सीमारेषा आहे की इचलकरंजी, वस्त्रोद्योग आणि मँचेस्टर अशी ओळख असलेली या सीमेरेषेवरती सध्या चित्र अस्पष्ट दिसते की थोडंसं धुकं आहे, ते थोडंसं धुकं दूर व्हावं लागेल. कशा पद्धतीनं बघताय सध्याच्या या वस्त्रोद्योगच्या व्यवसायाकडे? तुम्ही जो उल्लेख केला त्याप्रमाणे इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर आहे आणि अर्थातच इचलकरंजीचा वस्त्रोद्योग हा चांगल्या पद्धतीनं भरभराट करतो आहे, प्रगती करतो आहे. त्याच्यामध्ये जरूर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काही अडचणी आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला बघितलं तर वस्त्रोद्योगाची चांगल्या पद्धतीने प्रगतीसुद्धा होत आहे. मुळातच असं आहे की भारताला वस्त्रोद्योगाची एक चांगली परंपरा आहे. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जातं की आपल्याकडची ढाक्याची जी मलमल आहे ती अगदी एका काडीपेटीमध्ये घातली जायची आणि ती निर्यात व्हायची. इथंपर्यंत त्याचा लौकिक होता. म्हणजे इथले जे कारागीर होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं वस्त्रोद्योगाची निर्मिती केलेली होती. अनेक वस्त्रप्रावरणं अशी होती की त्याच्यामधली कलाकुसर ही जगभर वाखाणली जायची. आणि इतकंच नाही तर देश-विदेशातल्या अनेक बाजारपेठांमध्ये त्याची धडाक्याने विक्री होत होती. परंतु ब्रिटिश आल्यानंतर ही कलाकुसर, हे कौशल्य कुठेतरी मागं पडलं आणि नंतरच्या काळामध्ये हा कारागिरांचा जो उद्योग होता त्या बऱ्यापैकी अस्त झाला. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर भारतानं परत एकदा वस्त्रोद्योगामध्ये आपली मांड ठोकायला सुरुवात केलेली आहे. जगभरामध्येच वस्त्रोद्योगाला चांगल्या पद्धतीची मागणी आहे. किंबहुना असं म्हटलं जातं की एक नूर आदमी आणि 10 नूर कपडा. म्हणजे प्रत्येक माणसाला कपड्याची ही आवड असते, त्यातलं नवनवीन नाविन्य हे त्याला शोधायचंच असतं. कुठेही माणूस फिरण्यासाठी गेला, पर्यटनासाठी गेला किंवा काही कामासाठी गेला तर त्याची खरेदीमधल्या प्रमुख लिस्टमध्ये खाद्यपदार्थानंतर कपडे हाच विषय असतो. त्यामुळे प्रत्येकाला वाटत असतं की आपण चांगल्या पद्धतीचे कपडे घालावेत, आपली वस्त्रप्रावरणं चांगले असावेत. किंबहुना आपण समाजामध्ये वावरत असताना आपले व्यक्तिमत्व आहे ते जर खोलून दिसायचं असेल तर चांगल्या पद्धतीचे कपडे असले पाहिजेत. आणि मग साहजिकच कपडे असल्याना मागणी असल्यामुळं वस्त्रोद्योग हा कायमपणे टिकणारा असा व्यवसाय. किंबहुना माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या प्रामुख्याने गरजा आहेत. त्यातलं वस्त्र हे दुसऱ्यांदा आलेलं आहे. त्यावरनं वस्त्राची गरज किती आहे हे काही नवीन कोणी सांगायची गरज नाही. आणि ही वस्त्राची केवळ गरज राहिली नाही तर त्याला ते वैविध्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर पूर्वी शाळांचे जे विद्यार्थी असायचे त्यांचा फक्त एकच पद्धतीचा गणवेश असायचा. आता जर बघितलं तर अगदी प्राथमिक शाळेतल्या किंवा मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा 2-3 प्रकारचे गणवेश असतात. आणि कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्यांचं तर जवळपास वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या ढंगाचे, वेगवेगळ्या पोताचे गणवेश असतात. आणि पूर्वीसुद्धा लोकांच्याकडे 1-2-3 पद्धतीचे कपडे असे असायचे. आता असं झालं की रोजच वेगळ्या पद्धतीचे कपडे घालून बाहेर पडायचं आणि आपलं व्यक्तिमत्व कसं वेगळं आहे, इतरांच्यापेक्षा आपण प्रभावी कसं दिसतो याची काळजी घेण्याचं एक जमाना आलेला आहे. आणि त्याला फॅशनची सुद्धा जोड मिळालेली असल्यामुळं
हा वस्त्रोद्योग ह्या सातत्यानं वाढत जाणार असा उद्योग बनलेला आहे. आणि केवळ परिधान करण्याची वस्त्र पावणं हे एक त्याचं एक अंग झालं. परंतु अलीकडच्या काळामध्ये वस्त्रोद्योगामध्ये तांत्रिकदृष्ट्या खूप मोठा विकास झालेला आहे आणि टेक्स्टाईल नावाचा जो प्रकार आलेला आहे त्याच्यामुळं तर वस्त्रोद्योगाचं क्षितिज हे खूप मोठ्या प्रमाणात व्यापलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर 9-10 प्रकारचे प्रकार आहेत. मग त्यामध्ये ॲग्रीटेक आहे, स्पोर्ट टेक आहे, मेडिटेक आहे, होम टेक आहे, व्हेकल टेक आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार निघालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कमी कपड्यामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये नफा मिळू शकतो किंवा त्यामध्ये तुम्हाला अगणित पद्धतीनं तुम्ही यश त्यामध्ये व्यवसायामध्ये मिळवू शकता. अशा पद्धतीचा वस्त्रोद्योग हा चांगल्या प्रकारे विकसित होत चाललेला आहे. मग प्रश्न असा आहे की ही संधी तुम्ही किती साधणार आहे किंवा इचलकरंजीमध्ये जो घरोघरी वस्त्रोद्योग चालतो, इथले जे विणकर आहेत त्या विणकरांच्यापर्यंत हा वस्त्रोद्योग किंवा वस्त्रोद्योगामध्ये जे नव्यानं जे तंत्र निघालेलं आहे, नव्यानं जे काही टेक्नॉलॉजी आलेली आहे ती त्यांच्यापर्यंत कशी पोचणार, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं असं झालं की आता असं इचलकरंजीसारखे वस्त्रोद्योगाचं केंद्र असू दे किंवा इचलकरंजीसारखे विकेंद्रित क्षेत्रामधला जो उद्योग असू दे, वस्त्रोद्योगाचं एक सगळ्यात वैशिष्ट्य आहे की हा विकेंद्रित क्षेत्रात चालणारा उद्योग आहे. तो इचलकरंजी, विटा, सोलापूर, भिवंडी, मालेगाव, अमरावती अशा काही ठराविक केंद्रांमध्ये चाललेला आहे. त्यामध्ये इचलकरंजी हे त्यातलं एक प्रमुख नाव आहे. तर अशा विकेंद्रितमध्ये क्षेत्रांमध्ये चालणाऱ्या यंत्रमागधारकाकडं आता सगळ्या केंद्र शासनाकडं असू दे किंवा राज्य शासनाकडं असू दे, एक मंत्र दिला जातो की तुम्ही आधुनिकीकरणाकडे वाटचाल करा, किंबहुना आधुनिकीकरण केल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही, अशा पद्धतीची मांडणी केली जाते. आणि हे जे आधुनिकीकरण आहे ते सामान्य यंत्रमागधारकाच्या दृष्टीनं खरोखरच सोपं आहे का, हा त्यातला मुद्दा तपासून घेतला पाहिजे. किंबहुना त्याची आर्थिक कुवत त्या दृष्टीनं आहे का, याही बाबी समजून घेतला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये समजा आपल्याकडे प्रवासाचं एक साधन होतं की टांगा असायचा आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्याऐवजी लोकांना रिक्षा यायला लागल्या. तर काहींनी सांगितले की तुम्ही टांगा विका आणि रिक्षा घ्या. तर एखाद्याला ते टांगेवाल्यानं ते टांगा विकला, त्याचा घोडा विकला आणि रिक्षा घ्यायचं आलं तर इकडे तिकडे काहीतरी करून थोडं तरी रक्कम घालून त्याला नवं जे त्यातलं अपग्रेडेशन आहे म्हणजे रिक्षा आहे ते विकत घेणे शक्य होतं. आज ते यंत्रमागामध्ये शक्य आहे का? कारण साधा यंत्रमाग त्याच्यामध्ये होणारी गुंतवणूक ही काही लाखांच्या मध्ये असते. परंतु नव्यानं जे आता यंत्रमाग यायला लागलेलं आहे, शटललेसारखं युग सुरू झालेलं आहे. इचलकरंजीला यंत्रमागातलं सर्वात प्रगत असं शटललेसचं केंद्र म्हटलं जातं. इथं सगळ्यात जास्त देशामध्ये शटललेसचे माग येत आहेत. रेपियर किंवा एअरजेटसारखे जे लूम आहेत ते इचलकरंजीमध्ये सर्वात जास्त पद्धती आणि त्यावरती ते अत्याधुनिक पद्धतीचे कपडेसुद्धा तयार होतात. परंतु हे कपडे तयार होत असताना त्यामध्ये करावी लागणारी गुंतवणूक आहे ती काही कोटींमध्ये आहे. आणि मग ह्या यंत्रमागधारकांना अशा पद्धतीचे माग घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. मग त्यामुळे त्याच्या दृष्टीनं वेगळ्या पद्धतीनं तुम्ही काय करणार. आता यामध्ये सुद्धा काही केंद्राच्या योजना आहेत की साध्या यंत्रमागाचं अपग्रेडेशन करायचं, परंतु ते त्यासाठी सुद्धा काही लोकांनी केलेलं आहे. परंतु त्या एअरजेटच्या पद्धतीपर्यंत जाण्यापर्यंत त्यामध्ये खूप अडथळे आहेत आणि यंत्रमागधारकांच्याकडं तो जो प्रयोग आहे तो अपेक्षा एवढा साध्य झालेला नाही. पण तरीसुद्धा काही यंत्रमागधारकांनी वेगळ्या पद्धतीनं वाटचाल सुरू केलेले आहेत. काहींनी डॉबी नावाचा एक यंत्रमागामध्ये प्रकार असतो, त्याच्यामध्ये साडी विणायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं मिळकत मिळायला लागलेलं आहे. मग अशा पद्धतीनं जर का काही यंत्रमागधारकांनी अशा वेगळ्या वाटा चोखाळल्या तर त्यामध्ये निश्चितच तुम्हाला प्रगतीची मोठी संधी आहे. आणि जरी तुम्हाला एअरजेटपर्यंत जाता आलं नाही, रेपियरपर्यंत जाता आलं नाही, तरी साध्या मागा पद्धती वेगळ्या पद्धतीच्या क्वालिटी जर का काढल्या तर त्याच्या आधारे तुम्ही चांगल्या पद्धतीची मिळकत होऊ शकते. परंतु ह्यालासुद्धा काही मर्यादा आहेत, कारण सगळेच जण एकाच पद्धतीचं उत्पादन घेऊ शकणार नाही आणि तेवढ्या पद्धतीचे त्या कापडाला मागणी असेल असंही सांगता येणार नाही. त्यामुळं ह्यातल्या काही प्रमाणामध्ये बघितलं तर संधी आहे आणि काही प्रमाणामध्ये अडचणी आहे. तर त्यातल्या नेमक्या कुठल्या माध्यमातून तुम्हाला पुढं जायचं आहे हे एकदा यंत्रमागधारकांनी ठरवलं तर त्याचा पुढचा मार्ग सोपा होईल असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. सर, हा म्हणजे तुम्ही सगळाच प्रवास उलगडून सांगितला. परंतु सर्वसाधारणपणे म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा जरी आपण इतिहास लिहायचा म्हटलं तर आपण 3 टप्पे करतो की हे एक युग होतं, हे एक युग होतं आणि प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पुढेही जाणाऱ्या असतात आणि काही आव्हानाच्या सुद्धा असतात. तर यंत्रमागचा हा जो काही प्रवास आहे याचे काही टप्पे करता येतील का आपल्याला, की हा एक टप्पा होता, हा म्हणजे भरभराटीचा होता, या टप्प्यामध्ये एक नाही खूप अडचणी उभ्या राहिल्या किंवा हा टप्पा हा सुवर्ण युगाचा टप्पा ठरला, असे काय आपल्याला फोड करता येईल त्या बाबतीमध्ये?
निश्चितच तसं सांगता येईल. मी जशी सुरुवातीला सांगितलं की भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कारागीर होते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होते, तसे वस्त्रोद्योगामध्ये सुद्धा होते. इथल्या विणकरांनी जी काही वेगवेगळ्या पद्धतीची वस्त्र विणलेली होती, मग त्याच्यामध्ये साडी असेल, धोती असेल किंवा इतर पद्धतीची जी वस्त्र असतील, अर्थात पूर्वी वस्त्रांचा प्रकार आणि त्याचा वापरसुद्धा मर्यादित स्वरूपाचा होता. परंतु त्यातसुद्धा ज्या पद्धतीचे कपडे विणली जायची किंवा तयार केली जाते त्याला खूप मोठ्या पद्धतीची मागणी असायची किंवा त्याच्यामध्ये कौशल्यसुद्धा होतं. मगाशी मी जसा उल्लेख केला की ढाक्याची मलमल असू दे किंवा आपल्याकडचे पैठणी असू दे, ह्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगभर मागणी होती आणि त्या काळामध्ये कारागिरांनी आपलं कौशल्य सिद्ध केलेलं होतं. नंतरच्या काळात जेव्हा साडी किंवा पातळ हा प्रकार सुरू झाला, नऊवारी सुरू झाली आणि साडी सुरू झाली, त्यामध्ये पातळ यायला लागले किंवा लुगडं असा प्रकार आला, तर त्यामध्ये सुद्धा इचलकरंजीसारख्या केंद्रामधल्या यंत्रमागधारकांनी खूप मोठा लौकिक मिळवलेला होता. इचलकरंजीतल्या अनेक कारखानदारांनी त्यांच्या विविंग मिल स्थापन केल्या आणि त्यांच्या विशिष्ट ब्रँड नेमच्या नामाखाली त्यांनी त्यांची जे लुगडे असतील किंवा पुढच्या काळामध्ये पातळ असतील, तर त्यांनी देशातल्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये फिरून तो माल खपवला आणि आपला एक लौकिक त्यांनी निर्माण केलेला होता. तर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपलं नाव कमवलेलं होतं. परंतु पुढच्या काळामध्ये जेव्हा कपडे ही अशा पद्धतीची कपडे आहेत ते वापरायचं प्रमाण कमी झालं आणि इतर पद्धतीच्या साड्या यायला लागलेल्या, तेव्हा हे मार्केट काही प्रमाणामध्ये डाऊन झालं. परंतु नंतरच्या काळामध्ये जेव्हा आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं, त्या काळामध्ये मात्र यंत्रमागधारकांची गोची व्हायला लागली. कारण नव्यानं जे लूम यायला लागले, सुलजर, रेपियर किंवा आताचे एअरजेट लूम दिसतात, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कापडाची निर्मिती करतात किंवा त्यांचा उत्पादनाचा जो वेग आहे तो खूप जास्त आहे आणि साध्या यंत्रमागाचा आहे तो मर्यादित आहे आणि त्याच्यामध्ये कच, करळी, खुमास असे काही दोष निर्माण होतात आणि हे दोष निर्माण झाल्यामुळं कापड विकण्याच्या बाजारपेठेमध्ये बऱ्याच मर्यादा येतात. तुलनेनं जे अत्याधुनिक मागावर जे कापड तयार होतं ते कापड अत्यंत चांगल्या पद्धतीचं असतं आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. म्हणजे आता जर आपण जे काही कपडे जर परिधान करतो ते सगळे इचलकरंजीमध्येच तयार झालेले आहेत. आता आपण राजारामपुरीमध्ये बसलेलो आहे कोल्हापूरच्या, तर इथं ह्या मार्केटमध्ये जेवढी नामांकित कपड्याची दुकानं आहेत त्या कपड्यांच्या दुकानामध्ये रेडीमेड गार्मेंटमध्ये आहेत, त्या सगळी कपडे हे बहुतेक इचलकरंजीमध्ये तयार झालेले आहेत किंवा इचलकरंजी, भिवंडीसारखी ही जी गावं आहेत अशा केंद्रामध्ये ती तयार झालेली आहेत आणि त्याचा फायदा इचलकरंजीतल्या यंत्रमागधारकांना मिळायला लागलेला आहे. फक्त त्यात अडचण अशी आहे की इचलकरंजीतला जो यंत्रमागधारक आहे किंवा महाराष्ट्रातला विकेंद्रित क्षेत्रातला जो यंत्रमाग आहे तो एका मर्यादित अडकलेला आहे. म्हणजे ते काय होतं की चांगल्या पद्धतीचं कापड तो तयार करतो अत्याधुनिक यंत्रमागावर, परंतु त्याची स्वतःची विक्रीची जी पद्धत पाहिजे किंवा त्याचं जे स्वतःचं विपणनाची, मार्केटिंगची जी क्षमता पाहिजे त्याच्यामध्ये तो कमी पडतो. हे जर का या यंत्रमागधारकांनी जर साध्य केलं तर पुढच्या काळामध्ये या यंत्रमागासाठी सुवर्ण काळ असेल असं निश्चितपणे म्हणता येईल. म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा नवी दिल्लीमध्ये यंत्रमाग किंवा वस्त्रोद्योगाचं जे प्रदर्शन भरलेलं होतं त्या प्रदर्शनामध्ये इचलकरंजीचं एक स्वतंत्र दालन उभारलेलं होतं, इचलकरंजी पॅव्हेलियन नावानं. तर त्याचा लौकिक एवढा पोचलेला होता की त्या पॅव्हेलियनला खुद्द पंतप्रधान माननीय मोदीजी आलेले होते, वस्त्रोद्योग मंत्री गिरीश शंकरजी आलेले होते आणि अनेक मान्यवरांनी तिथं भेट देऊन ह्याचा कौतुक केलेलं होतं आणि त्यांना सांगितलं की इचलकरंजी हे चांगल्या पद्धतीने विकसित होऊ दे, किंबहुना इचलकरंजी तर विकेंद्रित क्षेत्रातली जी क्षेत्र आहेत ती सेंटर सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले पाहिजेत आणि त्याचा भारताच्या एकूण वस्त्रोद्योगाला फायदा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यातले जे काही फायदा मिळवायचा आहे, त्यातला जो काही व्हॅल्यू ॲडिशनचा जो फायदा मिळवायचा आहे त्या बाबतीत मात्र यंत्रमागधारकांच्या आर्थिक क्षमता खूप अडचणीच्या ठरलेल्या आहेत. यंत्रमागधारकांची सामान्य जो यंत्रमागधारक आहे विकेंद्रित क्षेत्रातला, त्यांची जी आर्थिक गुंतवणूक आहे किंवा त्यांची जी आर्थिक क्षमता आहे ती विशिष्ट स्वरूपाची आहे आणि त्याला अजून आर्थिककरणाची जर जोड मिळाली किंवा त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं काही कर्जाचे किंवा योजनांची जर का अजून फायदा मिळाला तर तो मोठ्या प्रमाणामध्ये त्याची संधी घेऊ शकतो आणि देशभरातली जी काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये आपलं तो कौशल्य सिद्ध करू शकतो. आज इचलकरंजी असू दे किंवा विकेंद्रित क्षेत्रातले कुठलेही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रात त्या यंत्रमागधारकांच्याकडे चांगल्या पद्धतीनं कापड उत्पादित करण्याची क्षमता निश्चितपणे आहे, परंतु त्याची कमतरता आहे ती मार्केटिंगच्या बाबतीत. ही विपणनाची क्षमता जर का सुधारली तर त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळेल
आजसुद्धा इचलकरंजीसारख्या क्षेत्रामध्ये अनेक लोक असे आहेत की जे देशातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा स्वतःच्या नावानं एक्सपोर्ट करतात. आणि मग तुम्ही अशा पद्धतीची जगभरची जर का बाजारपेठ काबीज करायला लागला तर तुम्हाला खूप मोठी संधीसुद्धा आहे. म्हणजे आता भारताचं जर का एकूण आपण विचार करायला तर $20 अब्ज अमेरिकेत ही आपली भारतीय वस्त्रोद्योगाची उलाढाल आहे. आणि आपल्याला 2030पर्यंत हा आकडा 25 अब्ज कोटीच्या पर्यंत न्यायचा आहे. तर त्यासाठी ह्या वस्त्रोद्योगातील विकेंद्रित क्षेत्रातला जो यंत्रमागधारक आहे त्याला अधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज आपल्याला बघितलं तर आपण 9.5 अब्जपर्यंतची निर्यात करतो आणि आपल्याला 2030पर्यंत हे किमान 20 अब्ज कोटींच्यापर्यंत न्यायचं केंद्र सरकारचा हेतू आहे, संकल्प आहे. ते जर साध्य करायचं असेल तर ह्या सगळ्या यंत्रमागधारकांना ताकद दिली पाहिजे आणि त्यांच्या जे काही मुख्य अडचणी आहेत त्यांना या पातळीवर जाण्यासाठी जे वेगवेगळे अडथळे तयार होतात ते अडथळे दूर केले पाहिजेत. निर्यात बंधूसारख्या अनेक योजना आहेत किंवा एक्सपोर्टसाठीच्या अनेक योजना आहेत, परंतु त्या ह्या विकेंद्रित क्षेत्रातल्या यंत्रमागधारकांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि तसं पोहोचवण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे. परंतु या पातळीवर यंत्रमागधारकांना फ्लोअरवर ज्या अडचणी येतात त्या अडचणी केंद्र सरकारने नीटपणे समजून घेतल्या पाहिजेत, राज्य शासनाने नीट समजून घेतल्या पाहिजेत, इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याचं नीट अवलोकन केलं पाहिजे. आणि त्या अडचणी जर का तुम्ही दूर केल्या तर निश्चितच वस्त्रोद्योगाचा धागा हा अधिक बळकट होईल आणि यातनं यंत्रमागधारकांना निश्चितपणे चांगले दिवस येतील. पण ते व्हायचं असेल तर ह्यातल्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करणं हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. सर, यातमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला सर्वसामान्य लोकांना जाणवते ती म्हणजे की पैठणी म्हटल्यानंतर आम्हाला पटकन एक नाही येवल्याची साडी आठवते, पैठणी तिकडची त्या बाजूची, सुरतची साडी, हे प्रत्येकाचं ब्रँडिंग झालेलं आहे. जर इचलकरंजीमध्ये इतका चांगल्या पद्धतीचं कापड तयार होत असेल आणि ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला की राजारामपुरीच्या मोठमोठ्या शोरूम्समध्ये इचलकरंजीचं कापड आहे, तर ह्याचं ब्रँडिंग का होत नाही की मी इचलकरंजीचं म्हणजे ज्यावेळेस मी एखाद्या वेळेस नागपूर किंवा या विदर्भ साईडला जातो त्यावेळेस आठवणीने सांगितलं जातं की येताना येवल्यावरून एक नाही पैठणी तेवढी घेऊन ये, सुरतला गुजरातला निघाले तर एखादी साडी घेऊन ये. तर हे ब्रँडिंग कुठंतरी कमी झालं आहे असं वाटतं का? हां, मुद्दा बरोबर आहे की जसा पैठणी ही महाराष्ट्राची शान, वस्त्रोद्योगाचं श्रीमंती म्हणून ओळखली जाते, तसं विकेंद्रित क्षेत्रातल्या कपड्याच्या बाबतीत का होत नाही अशा मूलभूत पद्धतीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे मंथन झालं पाहिजे आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. परंतु असं आहे की आता ज्या मगाशी आपण जो चर्चेत जो मुद्दा आला की आजूबाजूला जे मोठे मोठे ब्रँड दिसतात तर हे ब्रँड जे आहेत ते मोठ्या मिलचे आहेत. म्हणजे ह्या मिल पूर्वी कंपोजिट मिल म्हणून ओळखल्या जातात. बरोबर. विकेंद्रित वस्त्रोद्योग हा विकेंद्रित क्षेत्रात चालणारा उद्योग आहे, परंतु त्याच्यामध्ये काही कंपोजिट मिल नावाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये थेट कापूस आणून तयार कपडे विकण्यापर्यंतचं एक काम चाललेलं असतं. म्हणजे पूर्ण तयार झालेला माल तिथनं पडत असतो आणि मग अशा या कंपनींच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक असते, त्यांची आर्थिक क्षमता मोठ्या प्रमाणात असते, त्यांच्याकडे भांडवल मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यांना अशा पद्धतीचं मार्केटिंग करणं आणि आपला एक लौकिक निर्माण करणं शक्य होतं. परंतु दुसऱ्या बाजूला बघितलं तर इचलकरंजी हे विकेंद्रित क्षेत्रातलं गाव आहे. इचलकरंजी जसं आहे तसं भिवंडी, मालेगाव, सोलापूर किंवा अन्य कुठलंही क्षेत्र घ्या, यामधला जो यंत्रमागधारक आहे तो हा काय मोठा उद्योजक नाही आहे. तो उद्योजक आहे तर इचलकरंजीचं जर का तुम्ही उदाहरण बघितलं तर इचलकरंजीमध्ये 1904 साली पहिला यंत्रमाग आला. इचलकरंजीचे जे अधिपती आहेत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी ठरवलं की आपण इचलकरंजीचं उदाहरण जर घेतलं तर एक गोष्ट लक्षात येईल की इचलकरंजीचे जे अधिपती आहेत श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी आपल्या नगरीमध्ये काहीतरी उद्योग यावा या दृष्टीनं प्रयत्न केलं आणि त्यातनंच मुंबईमध्ये जेव्हा एक यंत्रमागाचं प्रदर्शन भरलं होतं तर ते यंत्रमाग आपल्या क्षेत्रात आपल्या संस्थानात यावे असा त्यांनी प्रयत्न केला आणि इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग दातार यांच्या व्यंकटेश रंगतंतू येथे आल्याने तो हा पहिला कारखाना सुरू झाला. त्यानंतर मग यंत्रमाग क्षेत्राची जी कशा पद्धतीने वाढ झाली हे काय वेगळं सांगायची गरज नाही. तर जसे यंत्रमागाची वाढ होत राहिली तसा इथं यंत्रमाग कामगार यायला लागला आणि हा आलेला कामगारच आता जो मालक बनलेला आहे. इथं असं कोणी मोठा उद्योगपती आला आहे आणि त्यांना आपलं लौकिक निर्माण केलं आहे असं नाही. जो काल मजूर होता तो कामगार झालेला आहे. म्हणजे मजुराला कामगार करणं आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून द्यायचं हे काम इचलकरंजीत झालेलं आहे. आणि आजही सुद्धा ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीने कष्ट करायची तयारी आहे, राबण्याची तयारी आहे, कल्पकता आहे, चांगल्या पद्धतीचं कापड घेण्याचं कौशल्य आहे, असे जे यंत्रमागधारक आहेत ते निश्चितपणे प्रगती करतायत आणि त्यांचा प्रगतीचा हा मार्ग त्या गतीने सुरू आहे. तर
हे जरी प्रगती या यंत्रमागधारकांनी केली तरी अजूनसुद्धा यांचं भांडवल हे सीमित स्वरूपाचं आहे. म्हणजे कम्पेअर टू कंपोजिट मिल जर तुम्ही तयार केला तर त्या मिलकडे असणारं भांडवल आणि यांच्याकडे असणारा तुटपुंज भांडवल ह्याचा खूप मोठा अडथळा होतो. या मोठ्या कंपन्या IPO काढतात, त्या माध्यमातून त्यांना अब्जावधी कोट्यावधी रुपये उपलब्ध होत असतात. परंतु या यंत्रमागधारकांनी जर का सुधारणा करायची असेल तर त्यांना बँकांकडे जाणं आणि बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळवणं याच्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळं आर्थिक पातळीवरच्या बऱ्याच मर्यादा असल्यामुळं हे काही फारसं करू शकत नाही. पण तरीसुद्धा त्यांच्याकडे असलेल्या तांत्रिक कौशल्याच्या आधारे इचलकरंजी यंत्रमागधारकांनी किंवा विकेंद्रित क्षेत्रातल्या सगळ्याच यंत्रमागधारकांनी चांगल्या पद्धतीनं आपला लौकिक निर्माण केला आहे. आणि म्हणूनच आता ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना जाणारं जे कापड आहे ते इचलकरंजीमध्येच तयार झालेलं असं. फक्त तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये त्यांना ब्रँडिंग करता आलेलं नाही. अर्थात इचलकरंजी ब्रँड व्हावा यासाठी आता इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पद्धतीनं ह्याला एक मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे. म्हणजे आज इचलकरंजीची जरी 5 ते 10 हजार कोटी रुपयेपर्यंतची उलाढाल असली तरी इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी ही उलाढाल 30,000 कोटीपर्यंत जावी, 40,000 कोटीपर्यंत जावी अशा पद्धतीचं स्वप्न बघितलेलं आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्याची वाटचाल सुरू आहे. आणि ती वाटचाल पुढच्या काही वर्षांमध्ये होईल अशी जरी अपेक्षा धरली असली तरी हे करताना ह्याच्यामधले जे काय अडथळे आहेत, ह्याच्यामध्ये ज्या काय अडचणी आहेत, ज्या सामान्य यंत्रमागधारकांना येतात किंवा सामान्यच नाही तर इचलकरंजी आता शटललेस लूमचं हब बनलेलं आहे. तर ह्या यंत्रमागधारकांना सुद्धा आता बऱ्याच अडचणी यायला लागलेल्या आहेत. त्यांनी धाडसानं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. परंतु ते हे गुंतवणूक करत असताना त्याचे रिटर्न मिळणार की नाही अशा पद्धतीचे त्यांच्यासमोर नवे प्रश्न निर्माण झालेले आहे. कारण स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या काळामध्ये त्या पद्धतीनं रिटर्न मिळणं हे मोठं त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला असं झालं आहे की यंत्रमाग उद्योग किंवा वस्त्रोद्योग हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्याला भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं भवितव्यसुद्धा आहे. परंतु हे करत असताना या यंत्रमाग उद्योग चालण्यासाठी मुख्य अडचण आहे ती यंत्रमाग कामगारांची. यंत्रमाग कामगारांची उणीव ही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की आता कामगार कुठनं शोधायचं असा यंत्रमागधारकांच्या पुढं प्रश्न झालेला आहे. 30-40 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की कामगारांना काम कुठं आहे ते शोधावं लागत होतं. आज परिस्थिती उलटी झालेली आहे. उद्योजकच कामगार शोधण्याच्या मागं लागलेला आहे. आणि हा जो एवढा मोठा अडथळा निर्माण झालेला आहे की एका बाजूला 10 ते 15,000 शटललेस लूम तयार झालेले आहेत. अजूनही 2-2.5 हजार माग अशा पद्धतीची येतील अशी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये 4-5 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे. परंतु ही गुंतवणूक करत असताना ते माग चालवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम स्किल्ड वर्कर कुठनं आणायचा हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ह्या थेट तुम्हाला जर कामगारच मिळणार नसेल तर तुम्ही जे काही भविष्यासाठी जे काही स्वप्न रंगवलेले आहेत ती स्वप्न कशी साकार होणार. आणि ते जर होणार नसेल तर मग एकूणच जे काही सगळा पसारा मांडलेला आहे त्याच्यावर खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकणार आहेत. त्यामुळे हे एकूणच यंत्रमाग कामगारांच्यापासनं जे काही एक अडचणीचं चक्र आहे, एकमेकाशी धागा गुंतला गेलेला आहे, तो धागा गुंतागुंत आहे ती दूर केली पाहिजे. आणि ते दूर करण्याकडे शासनानं लोकप्रतिनिधींनं विशेषपणे लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा हे उभा केलेला डोलार आहे त्याला कुठंतरी अडथळा येईल किंवा ते कुठंतरी अडकून राहील अशा पद्धतीची भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे. सर, 1-2 शेवटचे प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न मनामध्ये येतो या वस्त्रोद्योगाच्या निमित्तानं आणि तो म्हणजे की संलग्न उद्योग अवतीभोवती उभारायला पाहिजेत. म्हणजे ज्या पद्धतीनं हे विस्थापित आहे तर इंग्रजीमध्ये म्हणता येईल व्हाय नॉट अंडर वन रूफ, की एकाच छताखाली या गोष्टी काय येऊ शकत नाही. कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे ती कनेक्टिव्हिटी आहे, आपल्याला आजूबाजूला ती राज्य आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये बाहेरचे जर हे बाकीच्या ज्या गोष्टी जिथं कलाकुसर कपड्यांवरती केली जाते, जिथं फिनिशिंग केलं जातं, असे उद्योगधंदे अवतीभोवती येण्यामध्ये काही अडचणी आहेत का? हां, मी मगाशी जसा उल्लेख केला की वस्त्रोद्योगामध्ये 2 पद्धतीचे प्रामुख्याने प्रकार दिसतात. एक कंपोजिट मिल जे बड्या उद्योजकांचे आहेत ते जिथं कापूस येतो आणि थेट तयार कपडे होऊन बाहेर जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे तो विकेंद्रित क्षेत्रातला की ज्याच्यामध्ये अंडर सिंगल रूप असं तुम्हाला काय मिळत नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे टप्पे त्याची एक चौकट तयार झालेली आहे. त्याच्या मार्गातूनच तुम्हाला जावं लागतं. म्हणजे तुम्ही जर का साखर कारखान्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये ऊस येतो आणि साखर तयार होते किंवा इथेनॉल तयार होतं, सहवीज निर्मिती तयार होते किंवा इतर उपपदार्थ तयार होतात आणि तो विषय संपतो. किंवा एखाद्या साबणाचा कारखाना असेल तर तिथंच विशिष्ट पद्धतीचे घटक गेले आणि ते प्रॉडक्ट तयार झालं आणि संपलं.
असं होतं. परंतु हे वस्त्रोद्योग मात्र हा विकेंद्रित क्षेत्रातला आहे आणि ते एका ठिकाणी तयार होत नाही. म्हणजे जर कापसाचा जर विचार केला तर विदर्भ मराठवाडा तयार होतो. त्या कापसापासून सूत तयार करायचे ते पश्चिम महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतामध्ये तयार होतं आणि तिथनं येणारं सूत आहे ते इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव अशा भागामध्ये जातं आणि तिथं कापड तयार झालं आणि ते कापड तयार होण्यानंतर ते कच्च्या स्वरूपाचं असं त्याला ग्रे कापड म्हटलं जातं. त्या ग्रे कापडावर प्रोसेस करावी लागते आणि प्रोसेसिंग हा यंत्रमाग क्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे किंवा सगळ्यात जास्त फायदा येतो त्या प्रोसेसिंगच्या टप्प्यावर आहे. जे कापड 100 रुपयाला असतं ते जर त्याला चांगल्या पद्धतीने जर प्रोसेसिंग झालं तर त्याची किंमत 4-5 पटीनेसुद्धा वाढू शकते. त्यामुळे त्यातला या बॉटलनेकचा जो फायदा घेतला पाहिजे किंवा व्हॅल्यू ॲडिशनचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी परत मग कापडाला प्रोसेसिंग करायसाठी राजस्थानमधल्या पाली, बालोत्रा अशा ठिकाणी जावं लागतं आणि तिथं कापड झाल्यानंतर ते परत देशातल्या वेगवेगळ्या मंडींच्यामध्ये पाठवलं जातं. आणि नुसतं ते कापड विकण्यापेक्षा जर का तुम्ही गारमेंट करून विकलं किंवा रेडीमेड करून विकलं तर त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे. कारण आजची पिढी जर बघितलं तर रेडीमेड गारमेंट कपड्याकडे जाते. आज पूर्वीसारखं शिंप्याच्याकडे जाणं किंवा टेलरकडे जाऊन शिवून घ्यायचं हे प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये घटलेलं आहे आणि नवी पिढी तर जीन्स हे जे डेनिमसारखे जे कपडे आहेत त्यालाच प्रामुख्याने स्वीकारताना दिसते किंवा त्याच्याबरोबर टी शर्ट किंवा अशा पद्धतीचे कपडे आहेत ह्यांना त्यांचं प्राधान्य आहे. मग हे तयार कुठं होतं परत मग बेंगलोरसारख्या ठिकाणी किंवा सुरत अशा काही ठिकाणी तयार होतं आणि तिथनं मग परत त्याची देशभरात विक्री जाते. त्यामुळे एका छताखाली जे उद्योग होणं अपेक्षित आहे तो इथं होत नाही आणि तो अनेक ठिकाणी होतो. आणि एका ठिकाणी जर का गुंतवणूक करायची असेल कंपोजिट मिलसारखी तर थेट कापूस घेऊन ते रेडीमेड कपडे जाण्यापर्यंत RNG जाण्यापर्यंत तेवढी आर्थिक क्षमता ह्या क्षेत्रातल्या उद्योजकांच्याकडे नाही. त्यांच्याकडे मर्यादित स्वरूपाची आर्थिक क्षमता असल्यामुळं त्यांना अनेक अडचणीसुद्धा येतात. अर्थात त्यांच्याकडे कौशल्य आहे पण त्या कौशल्यात तेवढी संधी मिळणं गरजेचं सुद्धा आहे. मग याच्यामध्ये कुठंतरी शासन कमी पडतं, लोकप्रतिनिधींचे कुठंतरी विजनरी कमी पडतं का होऊ शकत नाही? मग नाही, शासनाच्या तशा योजना चांगल्या आहेत. शासनानं म्हणजे यंत्रमागधारकासाठी वस्त्रोद्योगाचा जर एकूण विचार केला तर जेव्हा केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी टेक्निकल अपग्रेडेशन फंड नावाची योजना आणलेली होती, टप. तर त्या टपचा फायदा घेतल्यानंतर भारतातला जो पारंपरिक मशिनरीवर चालणारा जो उद्योग होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडवून आणलं आणि देशामध्ये वस्त्रोद्योगातील आधुनिकीकरणाची एक लाट तयार झाली आणि एकूणच मग सूतगिरणी असेल, यंत्रमाग असेल, प्रोसेसिंग असेल किंवा गारमेंट असेल ह्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीच्या मशिनरी यायला सुरू झाल्या. इचलकरंजीसारख्या शहराचं जर उदाहरण घेतलं तर इकडे पारंपरिक पद्धतीचे यंत्रमाग होते ज्याची किंमत 25-30 हजार रुपयेपर्यंत होते. आज इचलकरंजीचा यंत्रमाग धारक जो नव्या दमाने या शटलेच्या क्षेत्रामध्ये उतरलेला आहे तो 25 लाखापासून 50 लाखपर्यंतचे यंत्रमाग इचलकरंजीत घेण्याएवढी त्याची क्षमता तयार झालेली आहे. परंतु हे करत असताना यातल्या ठराविक लोकांच्याकडेच ती आर्थिक क्षमता आहे, इतरांच्याकडे ती नाही आहे आणि ज्यांनी हे धाडस केलं त्यांना ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. परंतु ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता मर्यादित स्वरूपाची आहे, ज्यांच्याकडे काही लाखापर्यंतची उलाढाल करण्याची क्षमता आहे त्यांना मग एकदम कोटीच्या घरात जाणं किंवा एक मोठा एकदम 8-10-25 पटीनं आर्थिक गुंतवणुकीचा बदल घडवून आणणं हे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळं अडचण अशी झाली की यांच्याकडे जरी कौशल्य असलं, यांना नवीन काही घडवून दाखवायची इच्छा असली तरी त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे आणि दुसऱ्या बाजूला असं की शासन अनेक योजना जरी आखत असलं तरी त्या योजनांच्यामध्ये तेच गुंते परत निर्माण झालेले. म्हणजे साधे उदाहरण घ्यायचं तर यंत्रमागधारकांसाठी सवलतीच्या दरात वीज मिळली जाते आणि ते 27 अश्वशक्तीच्या खाली एक दर आहे आणि 27 अश्वशक्तीच्या वर दुसरा दर आहे आणि त्यासाठी काही ठराविक प्रमाणामध्ये सवलत मिळते. परंतु ही सवलत द्यायसाठी शासनानं ऑनलाईन पद्धतीचे फॉर्म भरायला सांगितले आहेत. तर त्याचा गुंता गेली 4-5 वर्ष अशा पद्धतीने झाला आहे की त्याची जंजाळ सुटत नाही. तर यंत्रमागधारक म्हणतायत की तुम्ही काही साध्या पद्धतीने काहीतरी मार्ग काढा आणि आम्हाला ह्यातनं सोडवून टाका. परंतु तेच प्रश्न जरी शासन किती दिवस भिजत घोंगडे ठेवणार आहे हे कळत नाही. तर हे काही गोष्टी म्हणजे शासन एका बाजूला म्हणतं की ई प्रशासन असलं पाहिजे किंवा सुलभ पद्धतीनं प्रशासन असलं पाहिजे. एका बाजूला अशा पद्धतीनं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये योजनांच्यामध्ये गुंते निर्माण करायचे. हे जे शासनाचं धोरण आहे ते विरोधाभासाचं आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या विजेच्या ह्याच्यापासून ज्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी दूर केल्या पाहिजेत. चांगल्या पद्धतीनं कर्जाचा पुरवठा कसा होईल, त्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या सबसिडी आहेत त्या सबसिडी वेळेवर कशा मिळतील ह्याचं जर का चांगल्या पद्धतीचे नियोजन केलं तर याचा फायदा इचलकरंजीचा
किंबहुना वस्त्रोद्योगाची जी क्षेत्र आहेत त्याचा फायदा होण्यासाठी होईल. आणि जर का अशा पद्धतीने जर कामं झाली तर त्याचा फायदा नकळत हे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा होतच असतो. आणि त्याचे अनेक उदाहरणंसुद्धा दिसलेले आहेत. जेव्हा इचलकरंजीमध्ये 23 कलमी वस्त्रोद्योग आलेला होता 2004-05च्या दरम्यान, तर त्या 23 कलमी वस्त्रोद्योगाची रचना तेव्हाचे वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली होती. आणि त्या योजनेचा खूप मोठ्या पद्धतीनं फायदा अगदी प्रत्येक घरातल्या यंत्रमागधारकांच्यापर्यंत पोहोचलेला होता. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढची जी निवडणूक आली तेव्हा प्रकाश आवाडेंना फारसं कष्ट न घेता भरघोस मताने लोकांनी निवडून दिलं. हे जर का उदाहरण यंत्रमागधारकांच्या सगळ्या संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधी डोळ्यासमोर ठेवलं तर त्यांना कळत नकळत याचा राजकीय फायदासुद्धा होणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केवळ भाषणबाजी न करता त्यातल्या मूळच्या ज्या समस्या आहेत त्या नीटपणे समजून घेतल्या आणि त्यातल्या अडचणी दूर केल्या तर हे वस्त्रोद्योगाचा जो काय व्यवसाय आहे त्याला भरजरी स्वरूप प्राप्त व्हायला निश्चितपणे मदत होईल. एक शेवटचा प्रश्न सर, की ज्या गोष्टींचा आपण उल्लेख केला की विजेचे जे दर आहेत ते असमतोल आपल्याला दिसत आहेत, त्यात प्रकारे नाही जे दर काढले जातात ते एका रात्रीत बदलले जातात, ते सुद्धा बेभरवशाचं झालेलं आहे. दुसरी गोष्ट की अलीकडच्या काळामध्ये व्यापाऱ्यांची प्रचंड प्रमाणामध्ये एक नाही लुबाडणूक झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आणि ह्या सगळ्याच्या उपरोक्त की इचलकरंजीमध्ये आता संघटित गुन्हेगारी वाढत आहेत. म्हणजे एखाद्याला व्यवसाय करायचा आहे, त्याला एक नाही या क्षेत्रामध्ये यायचं आहे, परंतु हे जे काही प्रश्न भेडसावत आहेत त्याच्यामुळे त्याला शाश्वती देता येत नाही की मी पाऊल टाकावं की न टाकावं. मग याच्यावरती जर उपाययोजना करायची असेल, अमर्याद असणाऱ्या कोल्हापूरचं हे मँचेस्टर नव्यानं जर उभारायचं असेल तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी कशा सोडवाव्या लागतील? बरोबर, एका चांगल्या मुद्द्यांच्याकडे तुम्ही लक्ष वेधलेलं आहे. विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमागाची जशी प्रगती होताना दिसते तसे त्याच्या पाठोपाठच काही चुकीच्या गोष्टीसुद्धा घडताना दिसत आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की लक्ष्मी यायला लागली की त्याच्या पाठोपाठ अवदसासुद्धा येते. तर अशा पद्धतीचं चित्र ह्या अशा क्षेत्रांमध्ये होऊ नये याची काळजी जसं उद्योजकांनी घेणं गरजेचं आहे तसंच संबंधित लोकप्रतिनिधीसुद्धा घेणं गरजेचं आहे. आज इचलकरंजीची ओळख हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून झालेलं आहे. रेपियर किंवा हे जे एअरजेट लूम आहेत ते देशातलं सगळ्यात मोठं केंद्र म्हणून इचलकरंजीचा उल्लेख झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणं आता व्हायला सुरू झालेले आहेत. आणि इचलकरंजीच्या दृष्टीनं जरी हे शुभचिन्ह असलं तरी त्याच्या बरोबरीनं जे काय अपप्रवृत्ती यायला लागल्या आहेत त्याही थांबवलेल्या पाहिजेत. म्हणजे असं होतं की यंत्रमागधारकांसाठी मुख्य अडचण असते की सूत घेणं. तर या सूताचे दर आहेत ते निश्चितपणे नसतात, त्याच्यामध्ये तीव्र चढउतार असतात. आणि ते इतके दर चढउतार तीव्र असतात की त्याचं एक आर्थिक गणित घालणं हे यंत्रमागधारकांसाठी अडचणीच होऊन बसलेलं आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांची मागणी असं आहे की सूताचे दर हे काही दिवस किमान 15 दिवस तरी स्थिर असावेत. अर्थात हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसलं तरी ह्याच्यावर एक काहीतरी सुवर्णमध्य काढला पाहिजे. हे सुद्धा बरेच दिवसाचं भिजत घोंगडा आहे. तर त्याच्याबद्दल काही चांगल्या पद्धतीने मार्ग काढला तर ह्यातले जे काही चांगणारे गॅम्बलिंग चालतं तर ते थांबण्यास मदत होईल. दुसऱ्या बाजूला असं आहे की विजेचा जो मगाशी प्रश्न आपण चर्चेत आलेला होता, तर विजेच्या दराची सवलत यंत्रमागधारकांना चांगल्या पद्धतीने मिळावी यासाठी शासनानं सुप्रशासन त्यामध्ये राबवलं पाहिजे आणि त्यातल्या अडथळे दूर केले पाहिजेत. आणि हे होत असतानाच जसं शहराचा विकास होत चाललेला आहे तसा त्यातल्या अपप्रवृत्तीसुद्धा शिरल्यात तेही थांबवलं पाहिजे. म्हणजे असं होतं की जिथं औद्योगिक विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे तिथं कामगारसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि कामगार जिथं आले की त्याच्यामध्ये वैध अवैध धंदे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात. आणि अवैध धंद्यांचा जो काय सुळसुळा सुरू होतं त्यातनं मग गुन्हेगारी वाढत राहते. आज इचलकरंजीचा एका बाजूला महाराष्ट्राचे वस्त्रनगरी म्हणून उल्लेख होतो तर दुसऱ्या बाजूला त्याला गुन्हेगारीचा काळा डाग लागलेला आहे. तर हा डाग दूर होण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे. कारण इचलकरंजीसारख्या शहरामध्ये आठवड्याला पगार देण्याची पद्धत आहे. ताजा पैसा येत असतो आणि ताजा पैसा येत असल्यातनं त्यातनं तरुण पिढीच्या हातातसुद्धा हा पैसा खुळखुळायला लागतो. आणि कळत न कळत त्याच्यामध्ये ही तरुण पिढी वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यसनांच्या आहारी गेलेले आहे. आणि व्यसनांच्या बाजूनच त्याला दुसऱ्या बाजूला गुन्हेगारीचं एक कवच मिळत राहतं किंबहुना गुन्हेगारीच्या जाळ्यामध्ये ही तरुण पिढी अडकत राहते. आणि इचलकरंजीमध्ये आता हे चित्र जर बघितलं तर हे गंभीर स्वरूपाचं चित्र निर्माण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये त्याला काही प्रमाणामध्ये अंकुश लागलेला आहे. परंतु आजसुद्धा 17-18 वर्षाची जी काही मुलं नशाखोरी करून ज्या पद्धतीनं गुन्हेगारी करतायत, दिवसाढवळ्या खून पाडतायत, हे बघितलं तर इचलकरंजीसारख्या शहराला हे भूषणावं नाही किंबहुना हे दूषण दूर करणं गरजेचं आहे.
दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी असं म्हणतात की इचलकरंजी ही पुढच्या काही वर्षामध्ये 40,000 कोटी रुपयाची उलाढाल करणारी शहर होईल आणि हे झालं तर इचलकरंजीच्या दृष्टीनं निश्चितच आनंदाची गोष्ट असणार आहे. परंतु हे करत असताना इचलकरंजी आता महापालिका झालेलं आहे, तर ह्या महापालिकेमध्ये त्या दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत का याही बघितलेल्या पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही 40,000 कोटीची उलाढाल म्हणता, 50,000 कोटीची उलाढाल म्हणता, तर त्याला साजेसे अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिलेलं पाहिजे. आता जर का इचलकरंजीची नागरी सुविधांची जर स्थिती बघितली तर इतर कुठल्याही ड वर्गातल्या ज्या महापालिका आहेत तसंच झालेलं आहे. म्हणजे म्हणायला गेलं तर शहर आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं तर एक बकाल ग्राम पंचायत किंवा बकाल खेडं अशी त्याची अवस्था आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तर इचलकरंजीत ह्या महामानवाच्या पुतळ्यापासून इचलकरंजीचे औद्योगिक सांडपाणी शुद्ध व्हावं म्हणून एक CETPचा प्रकल्प राबवलेला आहे, कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट. तर तिथंपर्यंत जाणारा जो काय रस्ता आहे तो गेली 5 वर्ष अत्यंत दुरावस्थेत आहे. म्हणजे हा एकच रस्त्याचं जर उदाहरण बघितलं तर इचलकरंजीकरांना काय पद्धतीच्या पायाभूत सुविधा मिळतात ते लक्षात येतं. आज इचलकरंजीत कुठेही गेला तर बहुतेक ठिकाणी खुदाई झालेली आहे, रस्ते खोदले गेलेले आहेत. पाण्याचा दर्जाचा मोठा प्रश्न आहे. इचलकरंजीला पंचगंगा नदी शेजारी आहे, परंतु न धड इचलकरंजीचं पाणी मिळतं. कृष्णा योजनेची गळती आहे. तुम्हाला वारणेचं पाणी द्यायला कोण तयार नाही आहे, दूधगंगेचं पाणी द्यायला कोण तयार नाही. त्यामुळं महापालिका होऊनसुद्धा जर का पायाभूत सुविधांच्या बाबतीत जर हीच अडचण असेल तर इचलकरंजीकरांनी नुसत्या त्या प्रगतीकडं बघत राहायचं काय, ह्या गुन्हेगारीपासून ह्या ज्या काही सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याकडे बघायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्याचं चित्र जरी आनंददायी असलं, भविष्यदायी त्यातलं उज्ज्वल असलं, तरी ह्यातले मधले जे काही सगळे अडथळे आहेत ते अडथळे नीटपणे समजून घेतले पाहिजेत. आणि त्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, नव्यानं आलेले महापालिकेतले नगरसेवक, आयुक्तांच्यापासून सगळे अधिकारी यांच्यामध्ये जर का चांगल्या पद्धतीचा समन्वय राहिला तर इचलकरंजीमध्ये निश्चितच उद्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे चित्र निर्माण होऊ शकेल. पण त्याआधी ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्या नीटपणे सोडवण्याची त्यांच्यामध्ये एक नैतिक धाडस असलं पाहिजे. ते दाखवलं तरच या गोष्टीची आपण अपेक्षा करू शकतो. तर एकंदरीतच इंग्रजीमध्ये एक खूप सुंदर सुभाषित आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आवर पीपल आर पेरिशिंग बिकॉज दे डोंट हॅव द विजन, की माझ्या लोकांचा नाश होतोय कारण त्यांच्यासमोर एक दृष्टांत नाही. परंतु सरांनी सांगितलं की वस्त्रोद्योग समोर एक चांगलं शाश्वत अशा प्रकारचा एक चांगला काळ येऊ शकतो. तसा काळ इचलकरंजीनं बघितलेला आहे, वस्त्रोद्योगानं त्या पद्धतीनं बघितलेलं आहे. परंतु यासाठी जी दूरदृष्टी लागते ती सगळ्याच घटकांची, समाजाची दूरदृष्टी, यंत्रमागधारकांची दूरदृष्टी, लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी आणि शासनाची दूरदृष्टी आणि त्याच पद्धतीने जे नगरसेवक आहेत या सगळ्यांची दूरदृष्टी ही जर एकत्रित आलीत तर हा उद्योग व्यवसाय लयाला जाणार नाही. परंतु त्यासाठी गरज आहे ती मगाशी म्हटल्या त्या पद्धतीनं की यू नीड अ व्हिजन. आपल्यासमोर ध्येय आहे, परंतु त्या ध्येयापर्यंत कसं पोहोचायचे त्याच्या अनेक वाटा आहेत. त्या वाटा जर आपण शोधायला लागलो तर निश्चित आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू आणि महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून पुन्हा एकदा इचलकरंजी नावलौकिकाला येऊ शकेल हा विश्वास या निमित्तानं नक्की आहे. परंतु या सगळ्यासाठी गरज आहे ती सरांनी एक शब्द खूप सुंदर वापरला, ते म्हणजे नैतिक धाडस. आशा करूया हे नैतिक धाडस घेऊन हे सगळेजण उतरतील आणि पुन्हा एकदा इचलकरंजीच्या मँचेस्टरचे जे जिथं धागे उसवलेले आहेत, जिथे धागे तुटलेले आहेत, जिथं धाग्यांमध्ये अडथळण आलेले आहे, जिथं गुंता झालेला आहे, ते सगळं दूर करून ही जी घट्ट वीण आहे ती नव्यानं समाजासमोर घेऊन येतील. तुर्तास आपण इथंच थांबतोय. आपण पाहत राहा प्रसार माध्यम. आज सर आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.